बातमी रोहित पवार यांच्या एका मोठ्या आणि खळबळजनक विधानाची. एकनाथ शिंदेंचं विमान इराण पाडणार होतं. रोहित पवार यांच्या दाव्यानं एकच खळबळ ही उडाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यातला प्रसंग हा सार्वजनिक झालाय. झुरिकला जात असताना इराण, कारण उडल्यानंतर इराणचा समुद्र आणि तो भाग येतो, इराणमध्ये त्याला तिथून जावं लागतं. इराणच्या देशाने, म्हणजे आता इराण आता वॉरमध्ये येतो, मला माहितीये की त्या विमानाला जवळ जाऊन आम्हाला जे कळालेलं आहे, कदाचित दुसरे फायटर जेट सुद्धा तिथं आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं तुम्ही जर आत्ताच्या आत्ता नाही वळला तर तुमचं विमान आम्ही पाडू. हे इराणच्या एअर डिफेन्सली त्या ठिकाणी सांगितलं होतं. त्याच्यात कोण बसलं होतं? एकनाथ शिंदे साहेब बसले होते. दादांसोबत विमानाच्या प्रवासात 6 लोक बसली होती. नंतर विमान कोसळल्यावर 5 मृतदेह आढळतात. इथून या शंकेला जागा मिळते. आम्ही मध्यंतरी FIR नोंदवण्याकरता मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला गेलो होतो. तिथं सुद्धा पोलिसांनी जो उन्मत्तपणा केला त्याबद्दल मी स्वतः वरच्या सभागृहामध्ये पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मांडली होती. दरम्यान रोहित पवार यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन अपघातासंदर्भातील अपडेट माहिती दिली आहे, ती पाहूयात. उद्धव ठाकरे साहेबांना आम्ही सगळे जाऊन भेटलो, त्यांच्याबरोबर चर्चा केली. विषय काय होता तर दादांचा जो ऍक्सिडेंट झालाय का घातपात चाललाय याच्यावर जे काय मी आतापर्यंत प्रेझेंटेशन केलेलं आहे त्याच्याबद्दलची माहिती एका मोठ्या पक्षाचे प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे साहेबांना द्यायची होती आणि ती बराच वेळ म्हणजे 45 मिनिटं आमची चर्चा या विषयावर झाली. पूर्णपणे माहिती त्यांना मी आणि आम्ही सगळ्यांनी मिळून तिथे दिलेली आहे.